हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर जसं नेहमी म्हटलं जातं, एक सुखकर रात्रीची दिनचर्या आपल्याला पुढच्या सुंदर आणि आनंदी दिवसासाठी तयार करते. तर त्याचसाठी भरपूर साध्या, सोप्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता मी माझ्या व्लॉगला सुरुवात केलेली आहे ती संध्याकाळच्या भांडी घासण्याच्या कामापासून. तर संध्याकाळी ना आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं म्हणजे आपलं ही जी खरकटी वगैरे भांडी आहेत ना ती सगळी व्यवस्थित साफ करून ठेवायची. घरातली किचनमधली सगळी आवरावर करून ठेवायची. तर त्याच कामांच्या सुरुवातीपासून मी कामाची सुरुवात करते, जेणेकरून ही कामं केल्यामुळे येणारा पुढचा दिवस आपला खूप आनंदाचा आणि खूप छान रिलॅक्स जातो. तर काय होतं, ही जी खरकटी भांडी जर आपण तशीच बेसिनमध्ये ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी उठून आपल्याला तीच भांडी वापरायची असतात आणि मग उठल्यानंतर आपण तीच भांडी पहिली स्वच्छ करणार आणि मग ती वापरणार असं होतं. आणि आता तर मुलांच्या ना शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी ना सकाळची शाळा असेल म्हणजे माझ्या विघ्नेशची तर सकाळी शाळा आहे, त्यामुळं खूप लवकर त्याला सगळं टिफिन वगैरे रेडी करून द्यावा लागतो. जर संध्याकाळी ही सगळी कामं नाही आवरली तर सकाळी खूप धावपळ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी सकाळी सगळ्यांची झोप असते आणि त्याच्यामध्ये ना भांड्यांचा खूप आवाज होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संध्याकाळी ना खरकटी भांडी कधीही घरामध्ये ठेवायची नाहीत, जेणेकरून आपल्या घराच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा किंवा वास्तूच्या दृष्टीने सुद्धा ते चांगलं नसतं. तर त्यासाठी जी काही भांडी आहेत तर ती संध्याकाळीच घासून पुसून स्वच्छ करून ठेवायची आणि किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवायचं, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये एंट्री करतो सकाळच्या दिवसासाठी किंवा कामासाठी, तेव्हा किचन आपल्याला क्लीन बघूनच प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुरुवात ही छान होते. तर आता भांडी घासून झालेली आहेत, त्याच्यानंतर ना हा गॅस वगैरे आहे तो सुद्धा घासून घेते आणि त्याचबरोबर किचनचा जो काउंटर टॉप आहे ना तर तो सुद्धा लगेच घासून घेते. आता काय होतं, जेवण बनवताना बऱ्याचदा खरकट वगैरे इकडं तिकडं उडलेलं असतं आणि ते जर आपण रोजच्या रोज नाही साफ केलं, म्हणजे जर फक्त गॅस साफ केला आणि खालचा काउंटर टॉप जर साफ नाही केला तर तो ना असा चिकट चिकट होऊन जातो. कारण खरकट बऱ्याच ठिकाणी उडलेलं असतं आणि ते आपल्याला काही लगेच दिसत नाही आणि त्यामुळं तो खूप असा चिकट होऊन जातो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसंच खरकटं ठेवलं तर तिथं झुरळ वगैरे खूप होतं आणि एकदा तर तुम्हाला माहितीच असेल, झुरळ जर घरात झाले तर ते झुरळ घरातून नाहीसे करणं खूप अवघड होऊन जातं. तर त्यासाठी या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपण दररोज केल्या ना तर आपल्या घरामध्ये झुरळसुद्धा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरातली जितकी स्वच्छता असेल ना तितकं आपलं घर प्रसन्न, आनंदी आणि बघणाऱ्या सगळ्या व्यक्तीसुद्धा आनंदीच असतात. तर त्यासाठी गॅस आता मी इथं घासून घेतलेला आहे. त्याचबरोबर जो काउंटर टॉप आहे, त्यानंतर साईडचा जो टाईल्स वगैरे आहे तिथेसुद्धा ना फोडणी वगैरे दिल्यानंतर तेल वगैरे उडतं, मसाले वगैरे उडतात, तर ते सुद्धा क्लीन करून घ्यायचे. आता गॅस पुसल्यानंतर ना मी असं एक कॉटनचा कपडा आहे तर त्याच्यातून तो गॅस पूर्णपणे पुसून घेते, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी वगैरे असेल ना तर ते सगळं निघून जाईल आणि गॅस आपला एकदम छान शाईन करेल. आता गॅस पुसून झाल्यानंतर हा जो साईडचा काउंटर टॉप आहे, त्यानंतर वॉश बेसिन आहे, हे सुद्धा घासायला अजिबात विसरायचं नाही. बऱ्याचदा काय होतं ना, आता तर थंडी नुकतीच सुरू होती आहे इकडे, तर आपल्याला ना बऱ्याचदा कंटाळा येतो की रोज रोज हे घासायचं किंवा रोज रोज हे स्वच्छ करायचं, तर मग आज फक्त पाणीच मारून घेऊया, त्यानंतर उद्या फक्त ठीक आहे थोडंसं एवढंच क्लीन करूया, नुसता कपडाच मारून घेऊया. पण आपण अशा पद्धतीनं जर आळस केला ना तर मग तीच जी घाण आहे ना ती खूप जास्त टॅन होऊन जातं, तिथे कडक होऊन जाते आणि मग ती साफ करायला आपल्यालाच त्रास पडतो. तर त्यासाठी रोजच्या रोज आपण जी काही क्लिनिंग असेल तर ती केली ना तर घरसुद्धा आपलं एकदम स्वच्छ आणि छान, एकदम दिसायलासुद्धा टापटीप नीटनेटकं दिसतं आणि स्वच्छसुद्धा होतं. तर आता इथे ना वॉश बेसिन जे आहे हे भांडी घासायचं तर ते आपण नेहमी लागतं, तर त्यासाठी ते सगळ्यात व्यवस्थित छानपैकी क्लीन करून घ्यायचं. त्याच्यासाठी मी आता हा एक ब्रश आहे तो सुद्धा ठेवलेला आहे, जेणेकरून कानाकोपऱ्यांमध्ये जी चिकट घाण अडकलेली असते तर तीसुद्धा व्यवस्थितपणे सगळीकडची मी साफ करून घेतलेली आहे. त्यानंतर सिंकमध्ये आपण ही जी जाळी ठेवतो, जेणेकरून सगळा कचरा त्या सिंकच्या पाईपमध्ये जाऊ नये आणि पाईप ब्लॉक होऊ नये, तर त्यासाठी ती जाळीसुद्धा रोजच्या रोज साफ करून घ्यायची. जर आपण जाळी रोजच्या रोज साफ केली नाही, थोडासा कंटाळा केला, तर अगदी चिकट बुळबुळीत होऊन जाते ती जाळी आणि इतका घाण वास येतो, तर पूर्ण किचनमध्ये ना आपल्याला उभं राहायचं सुद्धा मूड होणार नाही आणि काम करायचं तर त्यापेक्षा खूप
खूपच लांब. तर त्यासाठी ना रोजच्या रोज हे सगळं चकाचक क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर जेव्हा किचनमध्ये आपण एंट्री करू आणि सगळ्यात पहिल्यांदा दिवसाची आपल्या लेडीजची सुरुवात ना किचनपासून होते, तर ती सुरुवात आपली खूप छान आणि खूप आनंदी होईल. आता इथे हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर ना पाण्याने पूर्ण वॉश बेसिन वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून मला पण हे बघितल्यानंतर नळ वगैरे घासून टाकलेलं आहे, वॉश बेसिन वगैरे क्लीन करून घेतलं आणि हे स्वच्छ किचन बघितल्यानंतर ना मलासुद्धा खूप फ्रेश आणि छान हॅपी वाटतं. आता हे सगळं झाल्यानंतर भांड्याची जी घासणी असते ना आपली, तीसुद्धा विसरायची नाही, कारण भांड्याच्या घासणीमध्ये पण आपलं खरकट वगैरे खूप अडकलेलं असतं. तर ती भांड्याची घासणीसुद्धा रोज साफ करून ठेवायची आणि जो भांड्याचा साबण आहे तोसुद्धा पाणी वगैरे काढून अगदी नितळून ठेवायचा. बऱ्याच जणींना ना अशी सवय असते, म्हणजे आपल्या घर खर्च आपणच छान पद्धतीनं मॅनेज किंवा कमी करू शकतो. तर त्या भांड्यामध्ये ना साबणामध्ये बरेच पाणी आपण जेव्हा भांडी घासतो तेव्हा झालेलं असतं आणि तसाच आपण साबण ठेवला ना तर तो साबण पूर्णपणे विरघळून जातो आणि लगेच आपलं साबण संपतो. तर त्यासाठी जेव्हा आपण भांडी घासून झाली ना, साबण स्वच्छ करून अगदी छान निथळून ठेवून द्यायचा. आता इथं किचनचं सगळं काम आवरलेलं आहे, तुम्ही बघितलं किचन छान अगदी क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर ना आता हॉलमध्ये, आता घरात लहान मुलं म्हटली ना की घरात पसारा हा होतोच होतो. आता माझ्यासुद्धा घरामध्ये 2 लहान मुलं आहेत, त्यापैकी विघ्नेश जरासी कळता आहे, पण तोही मुलगाच आहे, त्याच्यामुळं कधी कधी त्याच्याकडूनसुद्धा पसारा होतो आणि देवांश तर अजून लहानच आहे. त्यामुळं कितीही पसारा आवरला तरी तो पसारा पुन्हा 1-2 तासांनी परत व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी ना संध्याकाळी झोपताना मी छानपैकी हा सोफा वगैरे जो असेल तो व्यवस्थित अरेंज करून ठेवते आणि जो काही मुलांनी पसारा काढलेला असेल, खेळणी असतील, विघ्नेशची पुस्तकं वगैरे असतील, पाण्याचे बॉटल्स असतील किंवा खायच्या कुठल्या वस्तू इकडं तिकडं ठेवलेल्या असतील, तर त्यासुद्धा लगेच वेगळ्या वेगळ्या करून जागच्या जागेवर ठेवून देते, जेणेकरून परत जेव्हा घरामध्ये एखादी वस्तू सापडणार नाही तर ते मलाच विचारणार आणि मग मला त्या वस्तू जागेवर नाही ठेवल्या तर पटकन ती वस्तू शोधायला पण खूप वेळ लागतो. त्यापेक्षा ते काम आत्तासुद्धा मलाच करायचं आहे, नंतरसुद्धा मलाच करायचं आहे. तर त्यासाठी दररोज संध्याकाळी झोपायच्या आधी ना सगळ्या वस्तू मी जागच्या जागेवर ठेवून देते, जेणेकरून पसारासुद्धा होत नाही आणि वस्तूसुद्धा अगदी मला व्यवस्थित जागेवर सापडतात. आता इथं छान संध्याकाळचा झाडूसुद्धा मारून घेतलेला आहे आणि आता ना मॉपसुद्धा इथे फिरवून घेते. आता लादी तसं म्हटलं ना तर एकदा पुसली तरी सफिशियंट होते, पण माझ्याकडे ना 2 लहान मुलं आहेत आणि गॅलरीसुद्धा मोठी आहे, त्यामुळं आत बाहेर असा वावर असतो, तर त्याच्यामुळे 2दा लादी पुसावी लागते. तर छान लादी वगैरे पुसून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता ही रोजची कामं जी आहेत ना, ही आपली रोजची कामं करायचीच आहेत, पण त्याचबरोबर ही सुद्धा जी कामं आहेत ज्याच्यामुळे आपला दुसरा दिवस ना खूप छान आणि आरामदायी जाणार आहे. तर ही सगळी कामं करत असताना आपण आपल्या हेल्थकडे सुद्धा अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. विशेषतः महिलांना खूप 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 सारी कामं करायची असतात, खूप सगळं प्लॅनिंग असतं, फिजिकल स्ट्रेस असतो, मेंटल स्ट्रेस असतो, इमोशनल स्ट्रेस असतो. तर या सगळ्यासाठी आपलं खाणं पिणं खूप खूप चांगलं असणं गरजेचं आहे. तर यासाठी ना मी इथं ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले आहेत. कोणताही सीझन असो ड्रायफ्रूट्स कधीही स्किप करायचे नाहीत. आता ड्रायफ्रूट्स भिजत घातल्यानंतर ना अजून एक काम मी करणार आहे, ते म्हणजे कडधान्य भिजत घालते. आता बऱ्याचदा भाजीला कधी कधी आणायचं विसरतं किंवा भाजीला अगदी मनासारखी एखादी गोष्ट मिळत नाही, तर पटकन आपल्याकडे जर कडधान्य एखादं शिल्लक असेल किंवा रेडी असेल तर आपण त्या कडधान्याची आमटी, उसळ किंवा नाश्त्यासाठी सॅलड वगैरे असं काहीही करू शकतो. आणि कडधान्य करण्यासाठी म्हणजे तयार करण्यासाठी आपल्याला ते आधी भिजत घालावं लागतं आणि जर ते भिजत नाही घातलं तर ऐनवेळी आपण बाहेर जातो आणि विकत कडधान्य आणतो, म्हणजे आपले पैसेसुद्धा जातात आणि कडधान्य आपली जी गडबड होते बाहेर जाऊन ते विकत आणायचं ती गडबडसुद्धा होते. तर त्यासाठी ना मी कडधान्य भिजवूनच ठेवते. भाजीला काही नसेल तर ती मी वापरते किंवा ते फ्रीजमध्ये 1-2 दिवस छान राहतं, त्यावेळी मी ते वापरते. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता शाळासुद्धा मुलांच्या सुरू झालेल्या आहेत आणि मिस्टरांचं ऑफिस तर रेग्युलर असतं, तर त्यांना सकाळी टिफिन लवकर उठून द्यावा लागतो. तर त्यासाठी जी काही भाजी द्यायची असेल तर त्याची तयारी संध्याकाळीच करून ठेवायची. आता मला इथं दोडक्याची भाजी करायची आहे, तर त्यासाठी मी दोडके बाहेर काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, तोसुद्धा मी बाहेर काढून ठेवलेला आहे. आता त्यानंतर ना एक छोटा डबा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भाजीसाठी आणि नाश्त्याच्या फोडणीसाठी जे काही साहित्य लागतं, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, तर हे सगळं साहित्य डबामध्ये काढून ठेवलं आहे, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर ना कोथिंबीरीचा डबा वेगळा, मिरचीचा डबा वेगळा किंवा कढीपत्त्याचा डबा वेगळा, असे सगळे डबे मला उचकटायला नकोत. तर याच्यामुळे माझा कामाचा जो काय आहे उरक पण होतो आणि वेळ खूप वाचतो. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता इथं काय करणार आहे, सकाळी ज्या मला चपात्या करायच्या आहेत तर त्यासाठीची जी कणिक आहे तीसुद्धा
एका अशा बाऊलमध्ये मी काढून ठेवणार आहे. आता इथे ना ताटामध्ये, मी पण पूर्वी ना ताटामध्ये कणिक मळत होते, पण ताटामध्ये कणिक मळायला खूप वेळ लागतो, तर त्यासाठी अशा पद्धतीच्या बाऊलमध्ये मी कणिक काढून ठेवलेली आहे, जेणेकरून सकाळचा माझा खूप वेळ वाचणार आहे. आता त्यानंतर भाजी तर मी काढून ठेवलेलीच आहे. त्याचबरोबर ना भाजीमध्ये लागण्यासाठी शेंगदाण्याचं कूट असेल किंवा जर खोबरं किंवा कांद्याचं असं वाटण घालून रस्सा भाजी करायची असेल तर ते वाटण असेल किंवा मीठ वगैरे असेल किंवा त्याच्यानंतर नाश्त्यासाठी जे काही बनवायचं आहे. आता मी इथं नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे, तर ते पोहेसुद्धा मी एका डब्यामध्ये आहेत की नाही ते चेक करते किंवा त्यासाठी लागणारे जे तेल आहे जेवण बनवण्यासाठी, तर तेलसुद्धा मी एकदा चेक केलेलं आहे. आता हे मी तुम्हाला यासाठी सांगते की बऱ्याचदा असं होतं की हे संपलेलं असतं आणि सकाळी जेव्हा आपण उठतो तर ह्यातली एखादी गोष्ट जर संपलेली असेल तर ते आपल्याला रिफिल करायला खूप वेळ लागतो आणि आपला खूप वेळ वाया जातो. तर त्यासाठी आदल्या दिवशीच या गोष्टी चेक करायच्या की आहेत की नाही. जर डब्यामध्ये संपले असतील तर आपल्याकडे एक्स्ट्रा त्या गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत का, किंवा नसतील तर आपण संध्याकाळीच त्या मार्केटमधून घेऊन येऊ शकतो. आता त्यानंतर ना भाजी जी आणली होती त्यासोबत ना ही पालेभाजीसुद्धा आणली होती. आता पालेभाजी आणली आणि ती फ्रीजमध्ये पिशवीमध्ये जर तशीच ठेवली ना तर तिला पाणी सुटतं आणि ती ना अशी खराब होते, म्हणजे पानं एकदम तिची गिलगिलीत होतात. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, संध्याकाळच्या वेळेला ना छानपैकी ही पालेभाजीसुद्धा मला नीट करून ठेवायची. आता दुपारी जर वेळ मिळाला तर मी दुपारी नीट करते, पण मोस्टली संध्याकाळी आपण थोडं निवांत असतो, तर त्यासाठी ही भाजीसुद्धा मी बाजूला काढून ठेवली आहे, जेणेकरून थोड्या वेळाने मी ती साफ करून ठेवेन. आता इथे ना विघ्नेशची शाळासुद्धा सुरू झालेली आहे, तर आदल्या दिवशीच त्याची शाळा सकाळी खूप लवकर असते, त्यामुळे ही तयारी तर मला कंपल्सरी करून ठेवावी लागते. त्याचे जे काही कपडे आहेत ना ते कपडे, त्याचं ID कार्ड, त्याचे शूज, सॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी मला अरेंज करून ठेवाव्या लागतात. कारण सकाळी त्याची शाळा लवकर असते आणि ह्यांचं ऑफिस जर उशीर असेल किंवा देवांश झोपलेला असतो, मग ते कपाट वाजवणार किंवा ड्रॉवर ओपन करणार तर आवाज होतो. तर त्यासाठी त्याची ही जी सगळी तयारी आहे ना ती आदल्या दिवशी करून ठेवली मी, जेणेकरून सकाळी तो उठल्यानंतर त्याचा तो रेडी होतो आणि त्याच्या सगळ्या वस्तू त्याला जागेवर सापडतात. आता इथं ना ही माझी घरातली बरीचशी कामं आवरलेली आहेत आणि त्यानंतर आलेली आहे. आता इथे माझ्याकडे एक्स्ट्रा वेळ होता आणि कपडेसुद्धा खूप एक्स्ट्रा होते, जे की एकदा दोनदाच घातलेले होते, तर ते सुद्धा कपडे मला मशीनला लावून घ्यायचे होते. तर माझी घरातली कामं आवरेपर्यंत ना मी मशीनसुद्धा लावून घेतली. आणि बऱ्याचदा काय होतं की सोमवार मंगळवार पाण्याचा इश्यू असतो, तर त्यासाठी रात्रीचीच मी कपडे जे आहे ना ते कपडे एक्स्ट्राचे असतील तर ते धुवून घेते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जास्त कपड्यांचा लोड येत नाही. आता त्यानंतर आलेली आहे घरामध्ये आणि आता इथे तुम्ही बघताय बेसिन जे आहे ना, तर दिवसभर आपण बेसिन बऱ्याचदा वापरतो चूळ भरण्यासाठी, हात वगैरे धुण्यासाठी, आणि ते बेसिन खराब होतं, म्हणजे पाण्याचे शिंतोडे उडतात, हँडवॉशचे शिंतोडे उडतात, साबणाचे उडतात आणि ते डाग तसेच बेसिनवर राहतात. तर त्यासाठी बेसिनसुद्धा ना रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ करून घेते. आता सकाळी उठल्यानंतर खूप वेळ नसतो इतका की पहिलं बेसिन बाथरूम वगैरे क्लीन करेन, तर त्यासाठी मी सकाळी उठल्यानंतर पहिली टिफिनची तयारी करते आणि म्हणून बेसिन असेल, वॉश बेसिन असेल आणि बाथरूम वगैरे आहे, तर या सगळ्या गोष्टी ना संध्याकाळच्याच क्लीन करून ठेवते, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर ना विघ्नेशला वॉशरूमला किंवा बाथरूम हात धुण्यासाठी वगैरे फ्रेश वाटेल. आणि त्यानंतर इथेच आता एक पाण्याची छोटीशी बादली आहे, तीसुद्धा भरून ठेवणार आहे, कारण इमर्जन्सी कधी जर पाणी लागलं तसं पाणी टाकीमध्ये स्टोअर केलेलं असतं, पण तरीही बादली कधी रिकामी ठेवू नये असं म्हणतात, म्हणून ती एक जी बादली आहे रोजच्या वापरातली, तर ती मी भरून ठेवते रोज संध्याकाळी. आता ही तर बरीचशी माझी सगळी कामं आवरलेली आहेत, छानपैकी मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर ना आता इथं भाजी निवडायचं काम करते. आता ही भाजी निवडायचं काम माझं ना देवांशला जाग येईल तोपर्यंत होईल, म्हणजे पूर्ण भाजी तर माझी काही त्या दिवशी निवडून झालेली नाही, अर्धीच झाली आणि थोडीशी जी राहिली होती तर ती मी दुसऱ्या दिवशी निवडली. आता इथं बाळाला पुन्हा मी घेतलं, तो छानपैकी परत त्याला झोपवलं वगैरे आणि आलेली आहे. आता सगळी कामं आवरल्यानंतर ना खूप आपल्याला थकायला होतं, दमायला होतं, एक्झॉस्ट व्हायला होतं आणि ही माझी खूप जुनी सवय आहे की सगळं आवरल्यानंतर, सगळी कामं आवरल्यानंतर आपण थोडंसं ना मेंटली रिलॅक्स होतो आणि थोडंसं आपल्याला छान वाटतं. आणि मला तर हे खूपच वाटतं की संध्याकाळी सगळी कामं आवरल्यानंतर ना जो तो रिलॅक्स झालेला असतो आणि आपल्याला याच्यानंतर आता जास्त काम करायचं नसतं, झोपायचंच असतं, तर त्यापूर्वी ना मी छानपैकी पाण्याचा एक ग्लास भरून घेते आणि छान इकडे तिकडे बघत, त्याच्यानंतर कोण जर जागा असेल विघ्नेशचे पप्पा, तर छान गप्पा मारत पाणी वगैरे संपवते आणि छानपैकी थोडा वेळ
नीट आणि क्लीन असलेल्या घराकडे छानपैकी बघत बसते, जेणेकरून माझा हा जो टाईम आहे ना तो मला खूप स्पेशल वाटतो आणि खूप छान वाटतो आणि खूप निवांतपणा वाटतो. एरवी जेव्हा सकाळी किंवा दुपारी कामं आवरतो तेव्हा इतर कामांची गडबड असते, पण संध्याकाळी सगळी कामं आवरल्यानंतर अगदी रिलॅक्स वाटतं आणि हाच रिलॅक्स टाईम मी माझ्या स्वतःसोबत आणि माझ्या घरासोबतसुद्धा एन्जॉय करते. तर चला, बाय बाय.